राहुल्या, तुझ्याकडे किती पैसे आहेत? माझ्याकडं अरे माझ्याकडं कुठलं पैसे? दुकानातलं सगळं पैसे असतात बापूंच्याकडं. मग कसं करायचं लेका? आज्या, एक सिक्रेट आहे, पण तू कुणाला सांगणार नसशील तर सांगतो. काय? अरे काय काय गिरायकांचं मी डायरेक्ट पैसे खिशात घालतो, बापूंना पण कळत नाही. ती तुला देतो पैसे. वय असं किती पैसे आहेत तुझ्याकडे? एक असतील 1000-1200. हा, म्हणजे सगळी मिळून 9,000 झाले. हा, इकडे विचारायचं का? हा, त्याच्याकडे असतील पैसे. नाही, नको. अरे त्याला बी घरी पैसे पाठवायला लागतात. अरे नको काय नको, थांब, मी फोन लावतो. तुझं काम होणार असेल ना तर फोन उचलते का नाही बघ. बोला की राहुल शेठ. काय म्हणतंय तुमचं काश्मीर? काश्मीर तो एकदम बढिया आहे. राहुल्या, लका सकाळीच तुझी आठवण आलती. मी फोन करणारच होतो, तेवढ्यात तुझा फोन आलाय. मग आपलं कसं काम असतंय आपल्याला आधीच कळतं. बाकी बोल, काय चाललंय? माझं काय निवांत चाललंय, दाढीन कटिंग. तुझंच बोल बावा. माझं बी लागलंय आता रुटीन. आता कसं एकदम फौजी असल्यासारखं वाटतंय बघ. आहा, भारीच की. इक्या, अरे आजाचं काहीतरी काम आहे बघ तुझ्याकडं. हा. थांबू देत तू. हा, बोलवी की. काय दाजी, काय म्हणताय? कशी आहे तब्येत? मी बरा आहे. तू कसा आहे? मी बी बरा आहे. अरे काय लाका, तू येतोयस का नाही इकडं? रमलास तिकडं संसारात. अरे नाही, वॉरंट आलंय. पोस्टिंग चेंज झालं ना म्हणून थांबलोय. आणि अजय, तुला म्हणलं होतं का नाही तुझ्या आधी भरती मीच होत असतोय म्हणून? तसंच झालं बघ. आणि हा, इथं बी तुझ्या आधी बॉर्डरवर मी चालू आहे. वय तू कधी जाणार आहे आसामला? मी हे काय पुढच्या आठवड्यात निघालोय. हा, अच्छा आहे. ठीक आहे. हा, ऐक की बाबा, बोल की. माझं एक काम होतं. अरे मग असं परक्यावानी काय बोलतोयस? गोळीसारखं डायरेक्ट बोल की. अरे शीतलच्या घरी लय मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यांना 1.5 लाखांची गरज आहे. ऐक की बाबा, बोल की. माझं एक काम होतं. अरे मग असं परक्यावानी काय बोलतोयस? गोळीसारखं डायरेक्ट बोल की. शीतलच्या घरी लय मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यांना 1.5 लाखांची गरज आहे. नंतर पैसे नाही ना भरलेत तर घरावर जप्ती येणार. कसं काय र? तुला मी सगळं सांगतो नंतर. आधी ऐक. हा. तुला काही पैसे द्यायला जमतील का? हा, देतो की. आजा, शितलीला टेन्शन मध्ये नाही ना? अरे नाही, तिला सांगितलंच नाही मी अजून. उगाच परत लय काळजी करत बसते. हा, ये सही की तूने. पण आजा, मी तुला आता 10,000 पाठवू शकतो र. 10? हा. चालेल. ठीक आहे, माझा पगार झाला की देतो. हा, किंवा काही विषय नाही. हा, फक्त देताना ना 15% व्याजाने दे बर का. हा? हा. लाका तुला कोणी मागितलं का रे? हा, पगार झालं देतो म्हण. अरे नाही, तसं नाही. अरे ग बस. तुझी जरी बायको असली ना त्याच्या आधी माझी बहीण आहे ती. काय हे बघ, मी तुला 10 नाही 15 पाठवतो. काय फक्त त्यातले ना 5 फक्त आईला नेऊन दे. हा, चालेल. तुला 15 दिलं असतं र, पण आईकडे बी पैसे नसतील. आणि मग ती जाते कुठं भांगल्याला जा, कुठं काय करायला जा, असं करत बसती. अरे नाही, तू दे, मी नेऊन देतो आईला. या राजा, एक काम कर की, आपल्या ट्रेनिंग सेंटर मधल्या पोरांना विचारून बघ की. अरे 10,000 तरी मिळतील त्यांच्याकडनं. अरे नाही, नको. ते मागणं बरं दिसत नाही रे. पशा कुठेतरी, ते पाजा कुठेतरी, रावल्या केक्या असं होतं ना. मग नको दे. अरे पण तू त्या पाशाला केलतीस की मदत. अरे हो, पण दिलं ना त्यानं परत.
त्याच मी दागिने केलं ना शीतलला. मला पाहिजे असं तर गोष्ट वेगळी होती. तू ना हरिश्चंद्राच्या अवताराच बघ. जाऊ दे, तुला बरं वाटतं तसं कर. हा, मी पाठवतो तुला पैसे. हा, आणि काय होतं ते सांग मला. ठेवू का? ठेव. काय म्हणला? 10,000 पाठवतोय म्हणलं. हा समज केला का? इतक्या भाव आहे आपला. अरे पण रावले 20,000 झाले, अजून 1,30,000 बाकी आहे. आणि होय की आज्या, फौजींना मागे काय पैसे? नाही, नको नको. अरे नाही नको कसं? फौजी करत्याला मदतला का आपल्याला? अरे त्यांना तसा बी लय खर्च नाही लय, आणि पेन्शन बी आहे, त्यांचं शेविंग जास्त असणार आहे. मागे आपण. अरे पण असं बरं दिसत नाही रावले. तिने विचारलं तर काय सांगू? आणि अशी सांगणी गोष्ट बरं दिसत नाही. अरे पण त्यांना काय सांगायचं तवा? काय खोटं बोलायचं? नो 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 नो, सच भी नहीं सांगने का और झूठ भी नहीं सांगने का, सिर्फ पैसा द्या ऐसा सांगने का. थांब, मी बोलू. तर रावले फौजी इकडे ये की. बरं सांग. काय रे, काय राजा, काय चाललंय? काय नाही, चालली गडबड. हा, फौजी आजच तुमच्याकडे काम होत. अरे मग बोल की. बोल. ते पैसे पाहिजे होते. काय की ते अरे कारण विचारलंय का? किती पाहिजे बोल. सगळे मिळून 1,30,000 पाहिजे. एवढे? वय माझ्याकडे आहेत आता 20,000. ते देतो तुला लगेच. कसं एका कामासाठी 1,00,000 टाकले, नाही तर सगळे दिले असते मी. नाही नाही, आता जेवढे आहेत तेवढे चालतील. मी म्हणलं होतं आज्याला, फौजी आपल्याला 100% मदत करणार. बरं, आता मी घराकडे चाललोय, पैसे काढून ठेवतो. हा, हा येता येता घेऊन जा. हा, माझा पगार झाला की देतो. हा, अर्धे दामानं. तुला विचारलंय का मी? नाही तसं नाही, पण थँक्यू. बरं, येऊ का मी? हा, आज्या, मी तुला काय म्हणलं होतं? फौजी आपल्याला 100% मदत करणार म्हणून. आता मला फुल कॉन्फिडन्स आलाय. आपण काय पण करून पैसे साठवत असतो आजच्या दिवसात. रावले लगेच हरकून जाऊ नको, अजून 1,00,000 रुपये आहेतच. रावले, अरे मला पगार सुरू होणार आहे, म्हणजे मला कर्ज मिळू शकते की. हा, एकदम बेस्ट आहे की. उगाच कुणाला तरी मागत बसण्यापेक्षा आपलं आपण तयारी केलेली चांगलं. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता डायरेक्ट बँकेत जा. तसंच करतो. ए पण तू कोणाला सांगू नको म्हणजे झालं. तुझ्या माहितीसाठी सांगतो, आपण लय खुफिया माणूस आहे, खुफिया. सिक्रेट म्हणजे एकदम सिक्रेट.